शेगाव तालुक्याची असलेली तहसील हा आज रोजी चर्चेचा विषय ठरत आहे। कारण सदर इमारत निर्मितीसाठी या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांच्या अथक मेहनतीतून एक कोट्यावधीचा निधी या इमारतीसाठी उभा करण्यात आला आणि त्या इमारतीच्या कामाचे कंत्राट देऊन तब्बल 1-2 दिवस नव्हे तर 2 वर्षाचा कालावधी उलटला असला तरी त्या बिल्डिंगचे काम आज स्थितीला सुद्धा अपूर्ण आहे। आणि तहसील कार्यालय हे एका गावाचं नव्हे किंवा एका घरापुरतं नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा कार्यभार पाहणारी एक प्रशासकीय संस्था, परंतु ही संस्था आज रोजी मुख्य ठिकाणाहून बांधकामाकरिता स्थलांतरित करण्यात आली आहे आणि सदर संस्था ही गावाबाहेर स्थलांतरित झाली असल्यामुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागतात। प्रशासनाच्या वतीनं महसूलच्या या इमारतीच्या निर्मितीसाठी दिलेला कालावधी हा खूप महत्त्वाचा आहे। जनतेने दिलेला पैसा असलेला कर रूपातून मिळालेला जो पैसा असेल, जो शासनाकडून मिळाला असेल, पण त्याच्या अंमलबजावणीबाबत कार्यरत असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे का कानाडोळा करतोय हा सध्या चर्चेचा विषय ठरतो। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि शेगाव तहसील कार्यालय हे जनसेवेत कधी रुजू होणार याबाबत लोकांना लागलेली आस हा आज रोजी कळीचा मुद्दा असला तरी प्रशासन याबद्दल कानाडोळा करत आहे। शेगाव तहसील कार्यालयाचे विकास काम सुरू होणार याकरिता श्री गजानन महाराज संस्थानने आपलं दालन त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलं। गजानन महाराज संस्थानचा मोठेपणा या अगोदरही असाच राहिला। शेगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लोकसहभाग निधी देण्यासाठी त्यांनी प्रथम पुढाकार घेतला, म्हणून आज शेगाव शहराला 24 तास पाणी मिळतं। सुरुवातीला गजानन महाराज संस्थानने वाटिका चौकातील इमारत ही तहसील कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली असली तरी त्यांच्या श्री गजानन महाराज व्यवस्थापनाच्या नियोजनात अडथळा आल्यामुळे त्यांनी सदर तहसील कार्यालय हे रोकडिया परिसरात लांबवले। रोकडिया परिसर हा शेगाव शहरातून अंदाजे 3 ते 4 किलोमीटर इतका दूर असल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या जनतेला त्या ठिकाणी जाणे येणे करण्यासाठी रिक्षाचे भाडे जर विचारात घेतले तर कमीत कमी 100 ते 150 रुपये खर्च करावा लागतात। त्यामुळे जनतेला नाहक त्रास होतो। प्रशासनाकडून आलेला 2-2.5 कोटीचा निधी, कोट्यावधीचा निधी आणि त्याचं नियोजन नसल्यामुळे संबंधित कंत्राटदार हा मनमानी कारभार करत आहे व त्याचा त्रास जनतेला भोगावा लागतो। अधिकारी कर्मचारी हे मुख्य वहिवाटीत आहेत नाही आहेत तर त्यामुळे तहसील कार्यालय हे बाहेर गेले असल्यामुळे अनेकदा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा करणे कठीण होते। अपंग असो वा निराधार जनता असो किंवा रेशन कार्डची कामं असो याकरिता इतका रोकडिया परिसरात जाणं आणि त्या ठिकाणी असलेल्या सुविधा ज्या अपेक्षित आहेत त्या नसल्यामुळे झेरॉक्स काढणे, फोटो काढणे वा इतर कामं करण्यासाठी त्या लाभार्थ्यांना पुन्हा गावात येणं यामुळे हा डोकेदुखीचा विषय होतोय। तरी याबाबत प्रशासनाची दिरंगाई ही डोकेदुखीची ठरत आहे। उलट या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या विश्राम भवन येथे जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी नव्याने इमारत उभी करण्यासाठी झालेला मंजूर निधी आणि त्याचा असलेला कालावधी यामध्ये कुठलीच तफावत न लागता सदर इमारत ही जनसेवेत रुजू झाली आणि ही होणं गरजेचं आहे। श्री गजानन महाराज संस्थान येथे येणारे मंत्री महोदय आणि VIP लोकांसाठी असलेली ही इमारत अल्पावधीतच जनसेवेत रुजू झाली, परंतु संबंधित कंत्राटदाराने तहसील कार्यालय हे जनसेवेत रुजू न केल्यामुळे तो सध्या कळीचा मुद्दा ठरतो आहे। त्यासाठी प्रशासन काय करत आहे? जनतेचा हा पैसा नागरिकांच्या हितासाठी वापरणं आणि तो वेळेत वापरणं हा महत्त्वाचा भाग आहे, परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष नसल्याचं पाहावयास मिळतं। दिलेला निधी हा जनतेचा निधी आहे, परंतु संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला आहे का अशी विचारणा केली असता
संबंधित कंत्राटदार आज दंड ठोठावला असे सांगण्यात येते, परंतु हा दंड नेमका आजपर्यंत प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे का याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। मध्यंतरी महसूल मंत्री यांचं सुद्धा शेगाव शहरात आगमन झालं आणि तहसील कार्यालय हे लवकरात लवकर जनसेवेत रुजू करावं असं भाजपच्या नेत्यांनीच त्यांना निवेदन सादर केलं, परंतु यांच्या या आलेल्या निवेदनानंतरही या तहसील कार्यालयाच्या जनसेवेतल्या भूमिकेबाबत अद्यापही स्पष्टता दिसून येत नाही। याबाबत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागातून याबाबत फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली असतात। महसूल मंत्री यांच्याकडून आपल्या कार्यालयास कोणते निर्देश देण्यात आले आहेत व त्याच्यावर काय कारवाई झाली याबाबत सुद्धा उडवाउडवीची उत्तरं मिळत आहे आणि संबंधित कंत्राटदाराला दिलेल्या कोट्यावधीचा निधी त्या वेळेत न झालेले काम यामुळे त्या कंत्राटदाराकडून जो दंड जमा करण्यात आलेला आहे तो किती जमा झाला याचाही हिशोब होणं गरजेचं आहे। अन्यथा प्रशासनातील अधिकारी जनतेच्या पैशावर दिरंगाईमुळे दुसरेच कंत्राटदार हे मनमानी कारभार करत असतील तर या लोकशाहीच्या देशात हुकुमशाही ही उदयास आल्या असं बोललं जात आहे। तरी या तहसील कार्यालयाचं जनसेवेत रुजू होणं हा सध्या महत्त्वपूर्ण विषय असून गोरगरीब जनतेला सोयीचे ठरणार आहे, म्हणून सदर चर्चेवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तरी याबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया ह्या उमटत आहेत, तरी प्रशासनाने याबाबत कारवाई करावी। सदर व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर लाईक करा आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।